हॅलो एव्हरीवन, माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज रविवारची सकाळ एकदम बोर चाललेली. मग म्हणलं चला एखादा ॲडव्हेंचर करूया. मग काय, माझ्या बहिणीने आणि मी ठरवलं मम्मी आणि मावशीला मेट्रोतून फिरायला घेऊन जायचं. ही त्यांची पहिलीच वेळ होती, त्यामुळे दोघी लगेच तयार झाल्या. मग काय, झालं ॲडव्हेंचर सुरू. पिंपरीच्या मेट्रो स्टेशनवर पोचलो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव, वाव कसलं भारी बनवले हे सगळं. थोडं एक्सप्लोर केलं आणि तिकीट्स काढून प्लॅटफॉर्मवर पोचलो आणि मग आगमन झालं आपल्या मेट्रो देवीचं. ती फर्स्ट टाइम वाली एक्साइटमेंट मम्मी आणि मावशी दोघींच्याही डोळ्यातून स्पष्ट झळकत होती. संडे असल्यामुळे मेट्रोला खूपच गर्दी होती, सो आम्हाला बसायला सीट्स नाही मिळाले, पण उभं राहून खिडकीतून खूप सुंदर व्ह्यू दिसत होता. शांतपणे चाललेलं पुणे वरनं बघताना काही वेगळाच फील येत होता. मग आम्ही मंडईत उतरलो. थोडं चालावं लागतं बाहेर येण्यासाठी, पण ठीक आहे. बाहेर आल्यावर आमची पावलं आपोआप तुळशीबागेकडे वळाली. पण तिथली गर्दी पाहून असं वाटलं सगळं पुन्हा आज इथं झालं वाटतं. संडे आणि लग्नसराई म्हणजे माणसांचा समुद्रच होतो सिटीत. अजून काय एक्सपेक्ट करणार म्हणा. पण एवढ्या गर्दीतही शॉपिंग करायचं काय आम्ही सोडलं नाही. मम्मी आणि मावशीने तर त्यांचे बार्गेनिंग स्किल्स वापरत 1200चे टॉप्स 500-500ला घेतले. माझ्यासाठी हे शॉकिंग नाहीये. मग आम्ही आमची स्वारी कावरेंकडे वळवली. तिथे नेहमीप्रमाणे मस्तानी पिऊन या गर्दीतून कशीबशी सुटका करून घेत महाराजांच्या मठात गेलो आणि थोडा मोकळा श्वास घेतला. लिटरली काम इन द केऑस फील होता तो. तिथे थोडा वेळ बसून थेट पोचलो माझ्या जुन्या आजोळी, द वर्ल्ड फेमस चितळे बंधूंच्या मागचा टिपिकल पुणेरी वाडा. तिथे पोचल्यावर खूपच नॉस्टॅल्जिक वाटलं. माझी मम्मी आणि मावशांचं सगळं बालपण इथेच गेले. त्यांची लग्न पण इथेच झाली. आमच्याही लहानपणीच्या बऱ्याच आठवणी आहेत या वाड्यात. मग काय, गप्पा झाल्या, गोष्टी झाल्या, कुणाची लग्न, कुणाची मुलं, सगळे अपडेट्स घेऊन झाले आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. एकादशी असल्याने जेम रोडचा फेमस साबुदाणा वडा खाल्ला आणि शनी महाराजांचं दर्शन घेऊन पुन्हा मेट्रोकडे निघालो. येताना मात्र आम्ही प्रो ट्रॅव्हलर्स होतो, सो सीट पकडून बसलो आणि मस्त एन्जॉय करत आमची ही केओटिक ट्रिप एंड केली. आणि मग घरी आल्यावर सुरू झालं रिव्ह्यू सेशन. त्याचे क्लिप्स पुढे दिलेत. तर असा होता माझा फर्स्ट एवर व्लॉग. आय नो खूप इम्प्रूव्हमेंट्स लागणार आहेत. टिल देन स्टे ट्यून्ड आणि शेवट मिस करू नका. आपण डाव्या साईडने येतो, बस पण डाव्या साईडने येते, जाताना उजव्या साईडने जातो. उजव्या साईडने स्वारगेटला कशी गेले मी, डाव्या साईडने कशा नाही, उजव्या साईडने इकडे गेले. ते रूट बदलताना कसं दिसतं ना, कन्फ्युज आहे ती काय बोलतीये. डाव्या साईडला आपल्या पिंपरी चिंचवड असतं पुण्यात गेलं की, बरोबर आहे की नाही. आम्ही जाताना उजवीकडनं जातो. तू डाव्या आपण जातो ना डाव्या बाजूनी पिंपरी चिंचवडला, हा हात डावा नाही त्या साईडला. ती काय म्हणती, डाव्या बाजूने आपण पिंपरी चिंचवडवरून पुण्यात गेलो ना, परत डाव्या बाजूनेच आपण पुण्यातून पिंपरी चिंचवडला कसं काय. तुझं काय म्हणणं आहे? तू जाणार मेट्रोनी? अजिबात नाही. का? मला आपली ओला रिक्षा नाही तर ओला कॅबच बरी. ओके. मेट्रो कशी वाटली? तशी चांगला आहे, प्रवास छान आहे, पण स्टेशनवर खूप कन्फ्युज होतो. कुठून आलो कुठं जायचं काहीच कळत. काय सांगते? मला प्लीज कृपा करून मेट्रोनी एकटीला सोड. ओके डन. आता नवीन आहे, चालू झालं. डन. तुला मेट्रोला सोडून न्यू फेअर अनलॉक.